आज होता श्रावण सोमवार आणि आर्वी वरून येताना आपल्याला दिसली कावड यात्रा आणि ही कावड यात्रा कौंडण्यपूर वरून जल घेऊन आता आर्वी मध्ये आली आणि सायंकाळच्या वेळेला कौंडण्यपूर वरून धामंत्रीसाठी सुद्धा कावड यात्रा निघाली आणि एकीकडे डीजेचं कॉम्पिटिशन सुद्धा चालू होतं। तर मित्रांनो सकाळी सकाळी मस्त परूला काढलं आणि निघालो जिमला जाण्यासाठी। श्रावण सोमवार असला तरी आपली जिम काही थांबत नाही। पटापट जिम मध्ये आलो, फटकन वर्कआउट केला आणि दणकन खतम केलं। त्यानंतर आता आम्ही नाश्ता करायला सचिन भाऊ जवळ आलो। दणकन ऑर्डर दिला आणि फटकन डोसा रेडी झाला। इकडे अंकित भाऊने एक स्माइल करून एक्स्ट्रा सर्व्हिस दिली। इकडे डॉन कॉलवर बिझी होता। इकडे नाश्ता होत नाही तर साहेबांची एंट्री झाली आणि आपल्या या मेळघाटच्या ट्रिपला भाऊला इन्व्हिटेशन दिलं। बुधवारी हॉस्पिटल मध्ये नंबर लावासाठी आलो तर दवाखाना बंद होता। तर आता डॉनला घ्यायचा होता भाजीपाला आणि पोचला तो स्वप्नीलजी यांच्या दुकानामध्ये। पटापट डॉननं भाजीपाला घेतला आणि इकडे अभ्याचा वेगळा सीन चालू होता। आणि आता आपल्याला आपले मित्र अनिरुद्धजी आणि आनंदजी भेटले, जे की छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून आले। त्यानंतर घरी जाता जाता शीतला मातेच्या मंदिराजवळ दिसली आपल्याला कावड यात्रा। तर आता आलो मी आपल्या परूची सर्व्हिसिंग करायला अमर जवळ। पटापट भाऊनं गाडी खोलली आणि दनादन सर्व्हिस चालू झाली। या आधीच्या माझ्या दोन्ही सर्व्हिसिंग मी शोरूम मध्ये केल्या। आता आपल्या परूची पूर्ण सर्व्हिसिंग करायला आणली मी अमरच्या शॉपवर। सध्या क्वालिटीचं काम आणि कामात परफेक्शन साठी एकच नाव गाजत आहे। इथे तुम्हाला कोणत्याही गाडीचे काम चांगल्याच क्वालिटी मध्ये करून भेटन। आता आपल्या परूचं A1 क्वालिटी काम झाल्यानंतर ती झाली आता मेळघाट ट्रिप साठी रेडी, ज्याचा ऍड्रेस आहे अमर होंडा सर्व्हिस, माडवी हॉस्पिटलच्या अपोजिटला, निंबोली पुनर्वसन। तेवढ्यातच तिथं दादा आला। कायच्या गम मध्ये होता काय माहित बाबा, आल्याबरोबर निवड मोबाईल पाहत होता। बरं जाऊ द्या, हे आपल्या भावाचं शोरूम आहे, माझ्या गॅरंटीवर नक्की एकदा भेट द्या। त्यानंतर परूला थोडंसं पाणी पाजलं आणि घरी आलो। त्यानंतर सायंकाळच्या वेळेला कौंडण्यपूरवरून धामंत्रीसाठी कावड यात्रा निघाली। तर अशाच प्रकारे दरवर्षी कौंडण्यपूरवरून धामंत्रीसाठी कावड यात्रा जात असते। तर मग अशी होती कावड यात्रा आणि खूप साऱ्या भाविकांची गर्दी सुद्धा जमली होती। जर तुम्हाला पण असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या।